नमस्कार मित्रांनो, मी निखिल सपकाळ. आपलं यूट्यूब चॅनल काय बोलतो भाऊमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजचा आपला व्हिडिओ आहे नागा साधूंचे रहस्यमय जग. सामान्य लोकांच्या विचाराच्या पलीकडचे. ते कुठून येतात आणि कुठे जातात हे नेहमी लोकांसाठी एक रहस्यमय राहिले आहे. नागा साधू दिसायलाही सामान्य साधूपेक्षा पूर्णपणे वेगळे असतात. विशेषतः कुंभमेळ्यामध्ये नागा साधू मोठ्या संख्येने पाहायला मिळतात. नागा साधूंच्या जीवनाबद्दल अनेक गोष्टी सर्वसामान्यांपैकी माहिती नाही. यापैकी एक म्हणजे नागा साधूंचे अंतिम संस्कार कसे होते. सामान्यतः हिंदू धर्मात कोणत्याही मानवाच्या मृत्यूनंतर मृतदेहाचे दहन करण्याची परंपरा आहे. ही परंपरा शतकानुशतके चालत राहिलेली आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की नागा साधूंच्या मृत्यूनंतर त्यांचे मृतदेह जाळले जात नाही. आता प्रश्न पडतो की नागा साधूही हिंदू धर्माचे पालन करतात, मग त्यांचे मृतदेह जाळले जात नाही. असे म्हणतात की नागा साधूंचे जीवन खूप कठीण असते. कोणत्याही व्यक्तीला नागा साधू बनण्यासाठी 12 वर्षाचा कालावधी लागतो असे म्हटले जाते. नागा साधू बनल्यानंतर ते गाव किंवा शहरातील गर्दीचे जीवन सोडून डोंगरातील जंगलात राहतात. त्यांचे निवासस्थान असे आहे की जेथे कोणी येत नाही. असे म्हटले जाते की नागा साधूमध्ये असामान्य शक्ती असते, ज्या ते कठोर तपश्चर्या करून प्राप्त करतात. या शक्तीचा ते कधीही गैरवापर करत नाही. असे म्हटले जाते की शक्तीच्या माध्यमातून ते लोकांच्या समस्या सोडवतो. त्यामुळेच कुंभामध्ये येणारे लोक नागा साधूंची भेट घेतात. नागा साधू आपले संपूर्ण आयुष्य जंगलात किंवा डोंगराळी भागात घालवतात. त्यांच्या मृत्यूनंतर त्याला भूसमाधी देऊन अंत्यसंस्कार केले जातात. नागा साधूंना आधी जलसमाधी दिली जात असे. मात्र नदीचे पाणी दूषित होत असल्याने